व्हाट्सअप गाइस, वेलकम बैक टू अनदर वीडियो। तो आज भी घूमने जा रहे हैं। थोड़ा घूम के आते, बहुत छुट्टियाँ हो गई अभी। घूमने के बाद जरा रेस्ट किया। हम अभी गए थे ना घूमने को लोनावाला बिनौला, तो उसके बाद बहुत दिन रेस्ट हो गया, इसलिए बोले जरा मराठीतच बोलू जाऊ दे। आपले मराठी माणूस मराठीत बोलतात, हिंदी ऑडियन्स तर नाही आपल्याकडे, मराठी बोलून निवांत आपले पब्लिक हो हे नुसतं भिकारतात चाळे कधी बघा व्हायचे नुसते माझे फॅन्स येतात। आता काय करणार, ताडा नुसता व्हिडिओ ऑटोग्राफ देऊ चिती आहे चला जाऊ शकता तुम्ही। आमचं सगळं झालेलं आहे, आपण जाऊ एक ठिकाणी आयुष्य असलेली बाते मत किया करो गाईस, काही बोलत आहेत व्हिडिओ पाहिला पाहिजे। एक स्टोरी टाकायची इंस्टाला राडा, त्यासाठी इथं कसं दहशत चाललेली घेण्याची मोकार दहशत मागे नजर आपण कडे एकदम ओके नादा अशी नाट टाकणं गाणं बिणं विषय खोल, त्याच्यात मा क्रॉप करून फोटो लावा असा मस्त पैकी। इथं आपलाच राज या रस्त्यावर निसतो नड अरे मा व्हिडिओ काढ नड नेट सरळ आहे, कॅमेरा सरळ बोट येते राज आहे कॅमेरामॅन कसा कॅमेरामॅनचं जॉब मला जमत नाही राव। गाइस तुमको ब्लॅक फ्लिप दिखाता हूँ। जस्ट मंदिरापाशी पावसलेलं आहे, तुम्हाला मंदिर दाखवतो, मोठा देवींचं मंदिर आहे आपलं। आता फोटो बिटो काढतो, वरती जातो, दर्शन घेऊ, वर जाऊन 10 काम 25 करून टाकू। लय विषय भारी झाला इथं आत्ता मग अशी किस्सा सांगायचा का नाही जाऊ द्या, लय नातखोळा किस्सा होता। आकाश भाऊ सोबत झाला, माझ्यासोबत झाला, हे आधीच पुढं पळून आलं तर त्याच्यामुळे यांच्या सोबत काय नाही झाला। आकाश भाऊ तुम्हाला काय सांगायचंय इथलच्या लोकांसोबत, तुम्हाला काय सांगायचंय, काय विशेष काय सांगायचं थोडा तुम्ही माझी गाठ घ्या, तुम्हाला थोडं सविस्तर सांगू का, खाली गेले आम्ही सविस्तर सांगू विषय काम लय घाण विषय झालेला आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे तुम्हाला नंतर सांगू। आता दर्शन झालं राजाचं दर्शन घेतो आणि इथं बंद करायला लावलाय कॅमेरा विषय करून। भामटे मला सोडून एकटे दर्शनाला गेले, एकटा भाऊ एकटा खंबीर उभा होता। हे 3 जण आहेत ना, मला सोडून गेले ते भावटे, हे 3 सोडून गेले ते मला नाही माहिती, पण एकटा मागायचे एका माणसासोबत बसलो गप्पा आणि वाटला पुढचा गुलाबी, त्याला पण पुढाला जाय काय असं कसं विचारलं, त्यासोबत बोलणं बिलणं केलं, दर्शन केलं। आज गर्दी आहे, आज गुरुपौर्णिमा आहे, अरे पुढे गेलं गुरुपौर्णिमा आहे, गर्दी मापाच्या बाहेर आणि देव शकतो देवा ठिकाणी जाऊ द्या असं। ब्लॉगमध्ये लय झालंय ते, आता मागच्या ब्लॉगमध्ये 3 ब्लॉगमध्ये तू मुझसे प्यार करते या नाही करते लय झालं ते। आता काम 25 करून टाकलं, आता आम्ही पाय आपण परत एक ठिकाणी कसं जेव्हा दर्शन घेतलं फोटोशूट केला असं तसं मी करतो ना नॉनसेन्स कॅमेरामॅन बोट नको बरं का। विषय असा झाला, धन्यवाद। आता चष्माला बोलतो पुढे बरोबर बोल, अरे इतक्याला मग आवाज नाही जात। तर काय म्हणायचं होतं आपल्याला, हा फोटोशूट केला मस्तपैकी, बंद केला तुझे चालू आहे, मला 2 मिनटं थांबा। चालू आहे व्हिडिओ चालू आहे। म्हणजे आता मी पोजमध्ये थांबतो। विषय असा झाला, आकाश भाऊचे फॉलोअर्स आहेत 2K। काय करतोय बोल ना, बरोबर फ्रेम मध्ये घेतो तुला, बाकी चेष्टा करायची ना राजा, फ्रेम मध्ये घेतोय, आपलं ब्लॉग चाललेलं आहे मला तेव्हा विश्वासच नाही राहिला राजा, अरे फ्रेम मध्ये घेतोय बरोबर। इथं लोक बघत आहेत, त्याच्यामुळे ब्लॉग शूट चाललं तेवढा थोडा पुरता करतो। आणि आम्हाला 1 जण भेटले, 2 पोरं, त्यांना एवढ्या पुढे येतोय तू दिसना माग वर धरलो कॅमेरा, बरोबर धरलं मी फ्रेम मध्ये, तू बोलतो सगळ्या नाही घेते तुला, निम्माच घेतोय, तोंड दाखव मा फक्त आज संपला विषय, घाल ना नाईटात घाल ना, मग तुला बरोबर थांब म्हणतोय ना मी फ्रेम मध्ये घेतोय। आता एवढं सांगू दे, एक विषय असा झाला, फक्त 2 पोरं आहेत ना, त्यांना एड्यात काढलं, बाकी काय विषय नाही त्याला, संपला विषय। इतके मजा केली त्यांच्यासाठी, 2 सेल्फी स्टिक घेऊन देऊ काय नाही बरं असं मी बरोबर बोलतो, फक्त ते कॅमेरा असं बोलता असं खालीवर होतो, जाऊन द्यात काय विषय नाही, चेष्टा घेऊन राहिले मोकार घ्यायला जरासं। इथं काक्याला रडूकोंडे लावलाय फोटो काढू इथं, त्याच्याकडे आम्ही फोटो काढून घेतले, त्याचं एक पण फोटो नाही काढला नाही, मस्त झालं दर्शन आज दुसरीकडे बघू कुठं जायचं काय विषय काय करायचं, बाकीचं करू काहीतरी।
ते 2 पोरांना पण लय अड्यात काढलं. वारकाले पोरांना म्हणलं आमचे 20K 30K फॉलोअर्स आहेत, आम्ही रील स्टार आहेत. ते म्हणले कुठे ID दाखवा राव दादा, नाव काय IDचं. लय अड्यात काढलं त्यांना. आता आम्ही फोटो बिटो काढतो. त्यांना म्हणलं आमच्या पोस्टला लाईक करा, सबस्क्रायबर वाढले आपले 2-3, काय विषय नाही. त्यांना यूट्यूबमध्ये घ्यायचं होतं आपल्याला, ब्लॉगमध्ये पण गेले ते त्यांच्या घरचे. मम्मी हाका मारायला लागली, गेलो मग. तो मी पण आयफोन घेण्यावर कळलं का, ब्लॉगिंगसाठी आयफोन मी पण घेतलं त्याच्यामुळं, कारण की असं थांबावं लागतं देवाच्या ठिकाणी. देवाच्या ठिकाणी आता कुठं आकाश भाऊ, आता कुठं बसायचं, आता कुठं बसायचं, मोबाईल चार्जिंग लावलं. घ्या बसून, चला घ्या बसून मस्तपैकी असं चार्जिंग लावायचं. आयफोन घेतलं ना असंच करावं लागतं. बरं आता आयफोन घेऊन काय वाटतंय तुम्हाला? असं थोडं इकडे ना, असं तुम्ही अंधारात तुमचा चेहरा दिसा ना. शिवाय देतो ते मम्मीला दाखीन ते ब्लॉग. मस्त मी मोबाईल लावला, आता चार्जिंग घुसतं थांबायचं. भाऊचे फोन बिन येते त्याच्यामुळे तसं थांबायचं आणि कामपाचाच करायचं. त्याच्यामुळे मी आयफोन ब्लॉगिंगसाठी घ्याय ना, मग दुसरा एक प्लॅन चालला आहे, दुसरं काहीतरी घ्यायचा. त्याच्यामुळे आपण साध्या मोबाईलमध्ये अँड्रॉइडचे लेवल सबके अपना भी लेवल आएंगे, अपने भी दिन आएंगे, उस दिन एक दिन सब खरीद लेंगे. एक ठिकाणी इथं आम्हाला थांबणार 100 रुपये सापडले. ओळख सांगायची फक्त. ते ऐक थांब. कोणत्या अँगलने तू मला एवढं सांग, कोणची कलरची नोट आहे? आता फक्त नोट सांग भाई नोट सांग. नाही मी बघा मला देवाने दिलेली ते देव मला आज पावलेलं आहे. थांब हां काय तुला खाली पडले म्हणून तू येत का? मी इथं किती वेळ झालं उभा होतो, तो ब्लॉग शूट करीत होतो. बरं थांब मला फक्त नोटीचा कलर सांग भैया. इकडे बघतो एकदा, नोटीचा कलर सांग. संपला विषय, नोट तूही नाही, संपला विषय. काही खिशात नोट आहे आपल्या, आता काही विषय नाही. 100 रुपये आपलं कागद आज खर्च आहे 100 रुपयाचा. आता राडा देव पावलेला आहे. आता इथं आपण देणार इथं एखाद्याचे पडले अक्षरचे पैसे ते तुम्ही म्हणता कोणाचे आपले, कोणाचे नाही तर बरं का. आम्ही एवढे उलटे नाही, त्याचेच पैसे येते खाली पडले होते मोबाईल काढताना. त्याचेच पैसे येतं. पण फक्त म्हणायचं काय अक्षय मूस काढ पुढे काय, अरे लोकांचे पैसे येते आणि स्वतःच नाव घेतो. भिकार आहे का तू? आयफोन वापरत तू भिकार आहे का? ए राजा आयफोन वापरत तू भिकार आहे का? 100 रुपये मागवतो, भिकार आहे का तू? 15 काय वापरतो मग काय 100 रुपये मागवतो? तू येत काय सबूत आहे? कलर कोणता आहे नोटीचा? अरे नोटीचा कलर कोणता आहे? तू येत ना बरं माय असते. मी लगेच सांगतो, सांगू का? लगेच नाही म्हणायचं मला माहिती होता कलर. मी सांगू, मी यांना सांगतो जांभळा कलर आहे. कोणता कलर आहे काय मी सांगितलं गुरु याला. तू बघ नंतर व्हिडिओत. हा तुला काय करायची? आता बोल तू एका झापडीत मोठी. थांब आता तिथं इकडे आणती नोट, इकडे आणती. आता ती कोणाची नोट आहे? अरे भाई माझी नोट पेक्षा कोणची? काय प्रूफ आहे? तू ये प्रूफ बोल. ती कस काय निघली? त्याच्याकडे तू पैसे, त्याच्याकडे पैसे दे. उतर ओढे वाढ बजा उसका फट. इकडं अरे लगेच देतो. ओके अशी नोट होती बरं का. मग असा कलर आहे तू ये का? मूस काढत नंबर सांग बरं थांब. हो का असा कलर आहे जांभळा पण नाही बघ कोणता कलर आहे काय नाही. हा हो कलर आहे. 200 रुपये झाले खिशात टाका. काहीच पावसात मोर बघा, मोर आहे मोर. मोर कसा मोर आहे? आम्ही आता सध्या मडीला चाललेलो आहे, तुम्हाला सांगायचं होतं. आणि इथं आहेत ना दिंडीवाले तिने राडा केलेला आहे, केळं बिळ सगळं खाल्लंय मस्तपैकी. विषय बंद केलेला आहे. समोरून आमचा बाबा येऊन राहिले मस्तपैकी. तुम्हाला बाबांना दाखवतो. हे बघा जोडीदार भेटलेला भाऊ आहे आपला, भाऊ छोटा भाऊ. काय होईल आपला गडी बघ आपला माणूस नाही. तू लाव त्याला मग लगेच. तुला माहिती मला एनर्जी गायचा एनर्जी. जाऊ का आम्हाला उशीर झाला. मी पुण्याचा आहे.
जाऊ का लय लाज होतो यार आपला जिगरी लय लाज होतो यार गपची बात नाही. तो बघ तो लय लाज होतो यार तो म्हणजे लय व्याख्या विषय त्याला तो दिसता लाज होतोय तो ते दोन चालले काय फोटो घ्या ना एक. अय दोस्त अरे दोस्त चालले दाब अय दोस्त अरे थांबा राव दोस्त अरे दोस्त तू थांब राव थांबा ब्लॉग मध्ये चालू आहे अरे भाई अरे दोस्त राव तुम्ही यूट्यूब बघता का शोनिकी है भाई शोनिकी. क्या भाई दोस्त लोग हैं आपने तुला हसला भाई तो जाग्याविषयी काम 25 हसलाय काम 25 याला जेव्हा आता आम्ही दुसरे जातो दुसऱ्या ठिकाणी आता मडील जायचं आता मला आणि मडील जाऊ राज भैया ते 2-3 पोरं लय भारी येतं भाई काम 50 केलं झालं का तुमचं फोटो चला मग फोटो बिटो काढला गेले ते पोरं खाली जाऊ दे आता लय भारी पोरं येतं भाई त्यांच्यासोबतले माझी खिरी संपला विषय लय हसले पोरं हसले संपला विषय परत खाली गेल्या बघू एकदा बोलत आहेत का दोस्त सापडला भाई दोस्त सापडला विजय गोल दोस्त सापडला भाई चष्मा ऐकाव काकू नाही का चला तो पण दोस्त अरे सगळे लपत आहे त्यावेळी चला आता आपल्याला कुठे जायचं मडीला चला आता मडीला जाऊ ते दोस्त ते तिकडे गेला तेवढा लाईट चालू फ्लॅश सॉरी अरे ते फ्लॅश कधी मध्ये चालू होत असतो बाकीचे दोस्त कुठे गेले सगळे गेले जाऊ द्या विषय आता मग आम्ही पण काय बोलतो इथून आम्ही एकदा मडी मला आलतो तेव्हा पाणी बिनी काय नव्हतं त्यावेळेस पाणी बिनी असं आहे धबधुबा बारीक आहे गाडी चालते याच्यात न दिसणार आता इकडं धबधुबा आहे वरतून बघू वरतून पाणी दाखवतो तुम्हाला विषय खोल मजा आहे कारण हिरवगार वातावरण आता भैया शेड गाडी चालू राहिलेली मला भीती वाटून राहिलेली बस कारण की काहीच लागला तर शूट बीट कोणाचा असता माणसाला आवाज यायचा नाही वाऱ्याचा आवाज शिरतो भाई कोणाला लग्न बिग्नाची ऑर्डर बिर्डर करायची असेल तर भाई आकाश भाई परबाने यांचा कॅमेरा चांगला आहे हा लेवलचा कॅमेरा आहे आणि तिकडे पाऊस पडलेला आहे साईडला लय भारी दिसतंय व्ह्यू बघा व्ह्यू सगळा अंधार दमानी चाललं तरी व्ह्यू दिसतो आमच्या इथे कोणशी दमानी तिकडे बघा अंधार तसं काळं दिसतं तिकडे पाऊस पडतोय नुसतं वळणं नुसतं राडा आणि नुसतं मित्र चालले ते यांची गाडी बंद पडली धक्का द्यायचं थांब खाली आपण काम 25 आहे वारं बिरं सुटलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे काही काम 25 वरती जायचं आहे मंदिराकडं इथं मस्तपैकी विषय बाय असं आहे बारीकचं ते नाव दे काम 25 आहे विषय गाइस अभी ब्लॉग का एंड कर देते हैं बहुत अंधेरा हो चुका है और हमको एक त्याच्या गावात उभं येतं कारण की जरा मॅटर झालं आमचा पोलीस स्टेशन इथं आतमध्ये काम 50 इथं विषय झाला राजाने इथं काहीतरी सॉरी बोट कसं काय दिसत होतं कोणते बोट गेले ते परत म्हणजे लाईट लाव इकडं ते ब्लॉगमध्ये दिसत नाहीत आपलं मम्या दिसणार मी दिसणार आमची तोंडाची दिसणार आता दिसतोय का दिसलं नाही तू ती का पडला दिसतो सांग नाही जाऊ दे आता इथं ब्लॉग चेंज करतो लाईक शेअर सबस्क्राईब टाका परत एकदा कुठंतरी जाऊ आणि एक प्लॅन आहे आमचा जायचं कुठंतरी जाऊ तर तुम्हाला परत एकदा ब्लॉग बनवू